माझं नाव स्नेहा नागेश्वर. मी सारथी फाउंडेशनमधली स्वयंसेवक आहे. मी इथे आम्ही स्वतः राखी बनवलेलो आहोत. तिथे आमचं सेंटर आहे विनायकनगरमध्ये. आम्ही स्वतः राखी तिथे बनवलेलो आहोत. आम्ही एक कामगार वसाहतीतील युवती आहोत. तिथे खास करून बिडी बनवण्याचं काम होतं आणि त्यातल्याच मुली आम्ही आहोत. पण आमची आईला आम्ही स्वतः बिडी बनवायचं सोडवलेलं आहोत, कारण ते बनवणं चुकीचं आहे हे संस्थेकडनं कळालं. मग तेव्हा आम्ही सोडवलेलं आहोत. तर आता आम्ही एक राखी व्यसनमुक्तीचा म्हणून एक उपक्रम इथे घेऊन आलेलो आहोत. तर आता आम्ही एक राखी आपल्याला बांधणार आहोत. ते आम्ही स्वतः बनवलेलं आहोत. जर तुम्ही व्यसन करत असाल तर प्लीज व्यसन सोडा. जर तुम्ही नाही करत असाल तर तुमच्या ओळखीच्या कोणी व्यसन करत असेल तर त्यांना बजावून तुम्ही सांगा की व्यसन करू नका. मी आत्तापर्यंत टोबॅको, सिगरेट, बिडी आणि पान मसाला अशा टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सचं व्यसन करत नाही आणि मी पुढेही करत राहणार नाही. राखीच्या बंधनाप्रमाणे हे पण बंधन मी पाळणार हे वचन देतो. आणि इतरांनाही सांगणार जे कोण माझे कलिग व्यसन करतात. जर तुम्ही व्यसन करत असाल तर प्लीज सोडा. जर तुमच्या आजूबाजूला कोणीतरी करत असेल तर प्लीज त्यांना सांगा की व्यसन हे किती धोकादायक आहे आणि प्लीज आम्हाला सांगा की त्यांचं व्यसन सोडवतो. थँक्यू. आज तो उपक्रम माझ्यामार्फत जेवढ्या लोकांना पोचवता येईल तेवढा निश्चित पोचवण्याचा मी प्रयत्न करतो. सर धन्यवाद. आणि इतरांना करू देऊ नये हाच माझा संदेश आहे. अजून तरी करत नाही पण पुढे करणार नाही. धन्यवाद सर. मी व्यसन करत नाही आणि यापुढे देखील व्यसन करणार नाही अशी मी तुम्हाला वचन देतो. आणि माझ्यासोबत जे इतर सहकारी आहेत त्यांना देखील व्यसन मुक्तीसाठी मी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जर तुम्ही व्यसन करत असाल तर प्लीज सोडा. जर तुमच्या आजूबाजूला कोणी करत असतील तर सांगा आम्हाला की त्यांनी व्यसन सोडलं. मी व्यसन करत नाही, यापुढे करणार नाही. तर आणि जे कोणी माझे मित्र असतील त्यांना पण या व्यसन असेल त्यांना पण सांगतो.